महाराष्ट्र शासनाने 20/2/2026 पत्रान्वये केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांना या संदर्भातली विनंती केली आहे। तसंच 6/3/2026 रोजी राज्यातील लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे देखील सदर प्रकरणाची सर्वसमावेशक, पारदर्शी व कालमर्यादा ठरवलेली चौकशी करण्याची विनंती केलेली आहे। मी स्वतः त्या संदर्भात त्यांच्याशी बोललो आणि सीबीआय चौकशीच्या संदर्भात ते आत्ता जो काही अहवाल आहे त्या अहवालाची वाट पाहत आहेत। तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई ते करणार आहेत। केंद्र शासनाने या विमानाच्या अपघाताची चौकशी केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाच्या अखत्यारीतील एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट ब्युरो AIIB यांच्यामार्फत AAIB यांच्यामार्फत सुरू केली असून त्याचा प्राथमिक अहवाल AAIBच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे।